नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ आणि काव्याचं भांडण काही मिटलेलं नसतं. मी बॉटलमधलं पूर्ण पाणी संपवलं होतं. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नसेल ठेवायचा तर नका ठेवू. तिथून पुस्तक उचलते आणि बाजूला होते. पार्थ म्हणतो, पण काव्या, बाटलीमधलं पाणी पूर्ण तसल्या तसं आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो? तुम्ही पाणी पिलेलंच नाही आहे. मी हे सगळं तुमच्यासाठी आणि आपल्या बेबूसाठी करतोय ना. काव्या सांगते, तुम्हाला एक सांगू का पार्थ, तुमची आता प्रायोरिटी फक्त बेबो राहिला आहे. तुम्हाला सांगू देशमुख, माझ्या मोबाईलवर तुम्ही बेबो इज प्रायोरिटी असं लिहिलं होतं आणि तो वॉलपेपर तुम्ही सेट करून ठेवला. पण बेबो इज अल्सो प्रायोरिटी असं नाही लिहिलं. अल्सोचा मिनिंग कळतो ना देशमुख तुम्हाला? मग त्याचा अर्थ अभ्यास आणि बेबो दोन्ही पण महत्त्वाचे ठरले असते. पण का कुणास ठाऊक तुम्हाला असं वाटतं की मला बाळाची काळजी नाही आहे, पण तसं नाही आहे देशमुख. माझ्यासाठी जेवढा महत्त्वाचा अभ्यास आहे तेवढाच बेबोसुद्धा आहे. पार्थ विचारतो, हे बघा काव्या, तुम्ही आता मला शब्दात पकडताय. काव्या सांगते, मी शब्दात पकडत नाही आहे पार्थ. तुम्हाला असं वाटतंय की मी बाळाची काळजी घेत नाही आहे. पण जाऊ द्या पार्थ, मला अभ्यास करायचा आहे. पुस्तक द्या बरं. त्याच्या हातातनं ओढत असते त्याच वेळेला 2 तुकडे होतात पुस्तकाचे. पुस्तकाचे 2 भाग बघितलेले बघून काव्याला तर खूप वाईट वाटत असतं. देशमुख कोणत्या लेवलला गेले, तिथून ती रागानेच निघून जाते. आणि या दोघांमध्ये एवढं कडाक्याचं भांडण झालेलं रम्या मात्र एन्जॉय करत असते. पण तिला जे हवं होतं तेच घडलेलं असतं ना. आता पुस्तक फाटलंय म्हणजे काव्या काही पार्थला माफ करणार नाही. काव्या बाहेर येताना जोरात दरवाजा आपटते. तिला खूप वाईट वाटत असतं, रडत पण असते आणि पोटावर हात ठेवून म्हणते, बेबो, काही झालेलं नाही आहे, कोणीच भांडलेलं नाही, तू काळजी करू नको. त्याच वेळेला तिथे जीवा आलेला असतो आणि पाण्याचा ग्लास असतो त्याच्या हातामध्ये. पाणी घे काव्या. काव्या सांगते, नाही नको आहे मला. जीवा परत आग्रह करतो. त्याच्या आग्रह खातर काव्या पाण्याचा ग्लास घेते आणि थोडं पाणी पिते. मी इथे बसू शकतो? तेव्हा काव्या म्हणते, हो बस ना. काय झालं, तू का रडते? तेव्हा काव्या सांगते, नाही मी कुठे रडते, डोळ्यामध्ये कचरा गेलाय जरा. जीवा म्हणतो, कचरा गेलाय, मग फुंकर मारू? तर काव्या सांगते, नाही जीवा, त्याची काही गरज नाही. जीवा म्हणतो, इकडे बघ बरं. काव्या परत म्हणते, नाही नको. तेव्हा जीवा म्हणतो, तुम्ही दोघी बहिणीनं एकसारख्याच आहात. काव्या विचारते, म्हणजे? मला काही समजलं नाही, असं का म्हणतोय तू? जीवा सांगतो, जेव्हा तुम्ही दोघी बहिणी रुसतात, रागवतात, तेव्हा तुम्हाला मनवण्यासाठी तुमचं हक्काचं माणूस हवं असतं. नंदिनीचं पण सेम आहे. जेव्हा ती रुसते तेव्हा तिला मनवण्यासाठी मीच हवा असतो. तसंच तुझं पण आहे. तुझ्या डोळ्यामध्ये कचरा गेला आहे, पण फुंकर मारण्यासाठी तुला पार्थ आताच हवा आहे. काय झालं आहे सांगशील का मला? तेव्हा काव्या पुस्तकाकडे बघते आणि सगळा घडलेला प्रकार सांगते. तर पार्थ आहे त्याच ठिकाणी उभा असतो आणि विचार करत असतो, काव्याने माझ्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ का काढला असेल आणि तिच्याबरोबर घातलेले काही क्षण आठवतात त्याला. हातात हात धरून दोघांनी एकमेकांना काही वचनं दिलेले असतात. हे काव्यार्थ आहे आणि या दोघांमधलं प्रेम असं कमी होणार नाही. आणि हे पण आठवतं त्याला, काव्याचा जेव्हा अपघात घडला होता आणि काव्या पेपर देऊ शकली नाही, तेव्हा पार्थनेच प्रॉमिस केलं होतं की तुमचं हे स्वप्न मी पूर्ण करणार. आणि त्याच्यामधल्या फाटलेल्या पुस्तकाकडे बघत असतो. आता हे पुस्तक अर्ध माझ्याकडे आहे आणि अर्ध काव्यांकडे. आणि या पुस्तकाला जोडण्याचं काम मी करेल आणि काव्यांचं पण स्वप्न पूर्ण करण्याचं काम देखील मीच करेल. पण यासाठी मला काव्यांबरोबर बोलावं लागेल. जाण्यासाठी निघतो. इकडे जीवाला सगळा प्रकार सांगितलेला असतो काव्याने. अच्छा, असं घडलंय तर कसं झालंय माहिती का? तुम्हाला जर 2 मुलं असते ना आणि शाळेतनं आल्यानंतर त्यांनी असंच पुस्तक ओढलं असतं आणि त्याचे पण असे 2 तुकडे झाले असते. तसेच तुम्ही शाळकरी मुलांसारखे भांडला आहात, बरोबर ना? असं बोलून काव्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा काव्या म्हणते, असं नाही जीवा, तुझ्या दादाला असं वाटते की हे बाळ मला नको आहे, मी त्याची काळजी घेत नाही आहे. पण असं नाही जीवा, माझ्यासाठी अभ्यास जेवढा महत्त्वाचा तेवढं बाळ पण महत्त्वाचं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, मग बायकांचं कसं आहे माहिती आहे ना, जर शॉपिंग करायला गेलात आणि आम्ही पुरुष मंडळी, तुम्हाला जास्त ओझं पडू नये, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुमच्या बॅगा आम्ही घेतो. पण आम्हाला पण त्रास होतोच ना. आम्हाला पण वाटतं आमच्या बायकोने म्हणावं, आता बराच वेळ तुम्ही घेतल्या बॅगा, आता मी घेते, तुमचे हात दुखत असतील तर तुमचं बायकांचे. प्रेग्नेंट असतात, तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच सगळं काही करता, पण तसं नाही आहे. आम्हा पुरुषांना पण वाटतं तुम्हाला जो त्रास होतो आहे तो आम्ही थोडा वाटून घ्यावा, आम्हाला पण आमच्या बाळासाठी काहीतरी करता यावं. तेव्हाच तिथे पार्थ आणि नंदिनी दोघं पण आलेले असतात. तर जीवा सांगत असतो, शक्य असतं ना तर आम्ही म्हटलं असतो, काही महिने तुमच्या पोटात ठेवा बाळाला, काही महिने आमच्या पोटात ठेवतो. पण असं शक्य नाही ना.
तर जीवा ज्या पद्धतीने समजून सांगत असतो काव्याला, नंदिनी खूप कुतूहलाने त्याच्याकडे बघत असते. आणि काव्या म्हणत असते, मला सांग जीवा, तू हे जे आत्ता काही बोलला ग्रीन फ्लॅग वगैरे, या अर्थाने मला मनवण्यासाठी आधी पार्थने इथे यायला हवं होतं ना, त्यांनी मला सॉरी म्हणायला हवं होतं ना. जीवा म्हणतो, अगं केव्हाचं मी तुला तेच समजावण्याचा प्रयत्न करतोय. सांगण्याआधीच तुझा ग्रीन फ्लॅग तुला मनवण्यासाठी इथे आधीच आला आहे. तेव्हा काव्या मागे वळून बघते तर मागे पार्थ उभा असतो आणि तेही कान धरून. काव्या जीवाकडे बघते आणि तिला खूप रडायला येत असतं. धावतच पार्थकडे जाते आणि त्याला मिठी मारते आणि पार्थ काव्याला सॉरी म्हणतो आणि जीवाला डोळ्यानेच इशारा करून थँक्स म्हणत असतो. नंतर दोघं पण एकमेकाला सॉरी म्हणून रूममध्ये निघून जातात. खरंच प्रेक्षकांनो, जीवाने इथे काव्याला खूप छान पद्धतीने समजवलंय. त्यानंतर नंदिनी पण जीवाजवळ येते. काय मग झालं समजावून? जीवा म्हणतो, समजावून तर झालंय, पण मला असं वाटलं होतं की काव्या जशी धावत गेली आणि दादाला मिठी मारली तशी तू पण धावत येशील आणि मला मिठी मारशील. तर नंदिनी म्हणते, बस झालं आता, चला खोलीमध्ये. ते दोघं पण रूममध्ये निघून जातात. तर रम्या खूप खुश होऊन वसू आत्यांना सगळा घडलेला प्रकार सांगत असते. पार्थ आणि काव्यामध्ये अशी थिणगी लावून आली ना, त्यांच्या नात्याचा धागा आता जास्त वेळ टिकणार नाही. वसू आत्या म्हणतात, असं का म्हणते तू? रम्या सांगते, अगं आई, त्यांचं नातं आता जास्त दिवस टिकणार नाही आहे. असं काही भांडण झालं आहे ना त्यांच्यामध्ये, आणि ज्या पद्धतीने पुस्तक फाटलं आहे ना, तसंच त्यांचं नातंसुद्धा फाटणार आहे. मात्र उद्या मजा येणार आहे. काव्य आता कुठलीही परीक्षा देऊ शकणार नाही आणि दिली तरी पास होणार नाही, असं खूप आत्मविश्वासाने सांगत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या परीक्षेसाठी निघालेली असते आणि नंदिनी तिला हळदी कुंकू लावत असते. तर मानिनी काकू तिला दही साखर देतात. तर वसू आत्या रम्याला उठवतात आणि चल मी तुला काहीतरी दाखवते. दोघी पण बाहेर येऊन बघतात. रम्याला तर खरं वाटत नाही, काल या दोघांमध्ये एवढं भांडण झालं आणि आज सगळं नॉर्मल. सगळे काव्याला भरभरून शुभेच्छा देत असतात आणि जीवा त्याच्याकडचा लकी पेन तिला देतो. हा माझा लकी पेन आहे आणि फक्त आजचा पेपर लिही आणि नंतर फायनल जो पेपर असेल ना तो लिही. मध्ये काही लिहू नको हां, नाहीतर त्याची पावर कमी होईल. जीवाने असं म्हटल्यानंतर सगळे हसत असतात. तर नंदिनी पण शुभेच्छा देते आणि मानिनी काकू म्हणतात, खरंच माझ्या सुनेचं आज मला खूप कौतुक वाटतंय. एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा ती मागे हटली नाही आणि आज एवढं सगळं होतं आहे. तेव्हा पार्थे म्हणतो, चला आता खूप उशीर झाला आहे आणि मी तुम्हाला सोडतो. एक्झाम होईपर्यंत मी तिथेच थांबतो. काव्या म्हणते, तुम्ही फक्त सोडून निघून आलात तरी पण चालेल पार्थ, नंतर परत घ्यायला या. किंवा सांगतो, दादाच्या हातात असतं ना तर शेजारी बसून पेपर लिहिला असता. काव्या म्हणते, हो खरंच यांच्या हातामध्ये असतं ना तेही केलं असतं. त्यांचं असं बोलणं ऐकून रम्याला तर खूप राग आलेला असतो आणि वसू आत्या तिला शांत करत असतात. कितीही चिडचिड केली तरी काही उपयोग होणार नाही रम्या, थोडी शांत राहा. त्याच वेळेला काव्याच्या पोटातनं बाळ तिला लात मारतं. तसं ती सगळ्यांना सांगते. तेव्हा जीवा म्हणतो, बाळाने सुद्धा लात मारून तुला शुभेच्छा दिल्या आहे. सांगतो, बघितलं ना काव्या, मी बोललो होतो टेन्शन घेऊ नका, आपलं बाळसुद्धा तुमच्यासोबत आहे. काव्या पण म्हणते, हो आपल्या बाळाच्या सुद्धा ब्लेसिंग आहे माझ्यासोबत. त्यानंतर दोघं पण परीक्षेसाठी तिथून निघून जातात. नंदिनी थोडी नाराज असते. तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, अशी अपसेट का आहे? नंदिनी म्हणते, आता काव्या काय बोलली ऐकलं ना, ती जो बाळाने लात मारण्याचा अनुभव घेऊ शकते तो मी कधी घेऊ शकत नाही ना. 9 महिन्यानंतर माझ्या हातात बाळ असेल पण हा सगळा अनुभव तर नसेल ना. तेव्हा जीवा म्हणतो, कशाला जास्त विचार करते, आर्या येईल तेव्हा तिच्या पोटावर हात ठेवून तू अनुभव घे. नंदिनी सांगते, फक्त मी नाही, आपण दोघांनी हात ठेवून अनुभव घेऊया. त्याच वेळेला तिथं आर्या आलेली असते. तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे, चला तुमच्या रूममध्ये जाऊया. रूममध्ये आल्यानंतर सोनोग्राफीची रिपोर्ट दाखवते आर्या आणि तो रिपोर्ट बघितल्यानंतर दोघं पण खूप खुश असतात. तेव्हा नंदिनी तर खूप इमोशनल झालेली असते, कारण ते खरे सोनोग्राफी रिपोर्ट असतात ना. आणि आर्या तर इतकी एक्सायटेड असते, जीवाला मिठी मारणार, पण जीवा मिठी न मारता हातात हात धरतो आणि कॉंग्रॅच्युलेट करतो आर्याला. नंदिनीच्या लक्षात येतं आणि जीवा जेव्हा नंदिनीला मिठी मारतो ते आर्याला काही आवडलेलं नसतं. आर्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नंदिनीच्या लक्षात येतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की मानिनी काकू आर्याला म्हणत असतात, तू काळजी करू नको, तुझी काळजी घ्यायला तरी कोणी नसेल ना, पण मी सगळं करेल तुझं. तेव्हा आर्या तिच्याकडचे सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवते. हो, म्हणून तर मी तुम्हाला ही रिपोर्ट दाखवायला आली ना काकू. हे सगळं नंदिनीला काही आवडत नाही. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणत असते, नंदिनी ताई जेव्हापासून प्रेग्नेंट आहे तेव्हापासून मी तिला तिच्या बाळाबरोबर बोलताना बघितलंच नाही आहे.
आणि आर्याला आत्ताच समजलं की ती प्रेग्नेंट झाली, तरी पण तिच्या बाळाशी खूप गप्पा मारते ती. याचा अर्थ काव्याला पण डाऊट आलेला असतो नंदिनीच्या प्रेग्नेन्सीबद्दल. उद्या अजून कोणत्या प्रश्नांना सामना करावा लागेल नंदिनीला, हे जाणून घेण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.